राज्यसभा विधानसभा निवडणूक आता सध्या तोंडावर आली गेली असताना काँग्रेसचे 2 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या। काँग्रेसचे इगतपुरी मतदारसंघामधील आमदार हिरामन खोसकर तसेच नांदेड जिल्ह्यामधील देहुलकर मतदारसंघामध्ये आम्ही आमदार जितेश आतापूरकर आणि मध्यरात्री यांनी भेट घेतल्यामुळे शिंदे सेनेच्या वाटेवर असलेल्या बोललेल्या आता जात गेलेत आहेत। तसेच नुकत्याच झालेल्या एका विधान परिषदेमध्ये निवडणुकीचे काँग्रेस असलेल्या काही आमदारांनी पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये मतदान केले गेलं होतं। त्यामध्ये त्या दोघा आमदारांवर संशयाची सुई होतीच, पण ज्या आमदारांनी विरोधामध्ये मतदान केले ते विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांना देणार घेणार नाही असं काँग्रेसने स्पष्ट केलं होतं। या पार्श्वभूमीवर या दोघा आमदारांनी मध्यरात्री घेतलेल्या एका विधान परिषदच्या निवडणुकीपासून अवघ्या काही जवळ असलेल्या संशयकोलापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यात आली गेली होती। खोसकरांचा अजित पवार गटाबरोबर जाणार असल्याची चर्चा आता महायुती इगतपुरीच्या जागा शिंदे सेनेला जाण्याची शक्यता असल्यानं आता खोसकर हे शिंदे सेनेकडनं तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते गेलेले होते। यावेळी तसेच अंतापुराच्या एका देहुलकर मतदारसंघामध्ये जागा वाटप करण्यासाठी शिवसेनेकडनं आता राज्यसभामध्ये निवडणुकीसाठी वेळी मतदान केले गेले होते। अंतापूरकर गैरहजर होते। त्यानंतर विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून त्यांच्यावर आणि इतर काँग्रेस जनांचा अविश्वास होता, तर आता अंतापूरकर अचानक मुख्यमंत्री शिंदे भेटीला गेले होते। त्यामुळे शिंदेच्या एका वाटेवर असलेले बोललेले जात होते। मुख्यमंत्र्यांसाठी तसेच मतदारसंघामधील निधीबाबत अशा अनेक प्रश्नांच्या बाबत चर्चा झाली होती। त्यासाठी ती भेट घेतली होती। मी कोणालाही भेटलो नाही, तर माझ्याविषयी वावड्या उठवल्या जात आहेत। मी काँग्रेस पक्षातच असून यापुढेही पक्षातच राहणार, याशिवाय उमेदवारी देखील मलाच मिळणार आहे असा हिरामन खोसकर यांनी भाष्य केले गेले होते। तसेच देऊळगरा मतदारसंघामध्ये हजारो शेतकऱ्यांनी 2023 मध्ये नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे यावेळेमध्ये शासनाने जाहीर केलेल्या 5,000 रुपयांचे अनुदान तटपुंजे असून कापूस आणि सोयाबीन हेक्टरी अनुदान वाढवून देण्यासाठी यामध्ये मी प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडले गेले होते, पण जितेश आंतापूरकर हे आमदार होते आणि हे सर्व गोष्टी होत असताना असा इथं गुंतागुंतीचा प्रश्न समजतोय। तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।